Every year, thousands of people lose lives, not because the help was not available, because it doesn't reach on time. Most of the trauma cases, road traffic accidents, slips and falls and burns, these are preventable. Simple safety steps can prevent it. Remember, the first hour after injury is the golden hour. Quick medical help and awareness can save the life. आपण कुठेही अपघात बघितला तो रस्त्यावर असू शकतो किंवा घरी असू शकतो। अपघात बघितल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ॲम्ब्युलन्सला कॉल करायचं आहे। जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही घ्यावयाची काळजी, ज्यामध्ये आपल्याला पेशंटला प्राथमिक जी ट्रीटमेंट द्यायची आहे त्यामध्ये समजा तुम्ही बघितलंय की पेशंटला हाताला किंवा पायाला किंवा कुठेही शरीरावर जखम आहे आणि त्यातनं रक्तस्राव होतोय, तर तुम्ही चांगल्या स्वच्छ कपड्यांनी ती जखम तुम्हाला ती कव्हर करायची आहे। हाताला किंवा पायाला बाक आलेला आहे किंवा त्याच्यात डिफॉर्मिटी दिसतीये तर याचा अर्थ तो फ्रॅक्चर असू शकतो, त्याला भरपूर वेदना असू शकतात। अशा वेळेला तुम्हाला जवळपास एखादा हार्ड सरफेस, पुठ्ठा किंवा अजून काही हार्ड सरफेस तुम्हाला मिळाला तर तो त्या डिफॉर्मिटी झालेल्या किंवा वाकड्या झालेल्या हाता किंवा पायाला बांधायचा आहे, म्हणजे तो फ्रॅक्चरचा पार्ट हलणार नाही आणि पेशंटच्या वेदना कमी होतील। तर आपण त्याला गोल्डन आवर्समध्ये त्यांच्या रक्तवाहिनीची ट्रीटमेंट करून त्यांचा हात किंवा पाय हा निकामी होण्यापासून वाचवू शकतो। हॉस्पिटलमध्ये काय काळजी घ्यायची, तर ट्रॉमाच्या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। ट्रॉमा पेशंटला मदत करायला घाबरू नका। एमएलसी साठी किंवा पोलिसांची झंझट लागेल याच्यासाठी काही आता त्रास होणार नाहीये। आणि स्पाईन साठी जसं आपण लहान बाळाला उचलतो तसं शोल्डरच्या हाती दोन्ही हात ठेवून त्याची मान स्टेबल करून त्याला शिफ्ट करा। आमचं ट्रॉमा रेडी सेंटर म्हणतो, जिथे की अत्याधुनिक सगळे कॅज्युअलिटी मध्ये सुविधा आहे, सीटी स्कॅन आहे, MRI आहे, त्याच्यानंतर ICU बॅकअप आहे, आमच्याकडे अत्याधुनिक OT आहे। सो वी टेक प्रॉपर केअर ऑफ ट्रॉमा पेशंट इन्क्लुडिंग अवर डॉक्टर्स टीम। हा त्या व्यक्तीच्या जीवनासाठी व त्याच्या कुटुंबासाठी पूर्ण दिशा बदलून टाकणं, कलाटणी देण्यासारखा प्रसंग आहे। यावेळेस आमचं काम सुरू होतं, त्यामध्ये मेंदूतील रक्ताच्या गाठी, मेंदूची सूज किंवा मणक्याचे आजार, फ्रॅक्चर्स हे आम्ही ओळखतो, त्यावर उपचार करतो किंवा त्यामध्ये गरज पडणाऱ्या शस्त्रक्रिया करतो। चाकाचा शोध लागल्यानंतर जग गतिमान झाले, जग जवळ आले, परंतु आता ह्या चाकाचा वेग अतिशय वाढलेला आपणास दिसतो। अद्ययावत वाहने ही हाय स्पीड झालेली आहे, त्यांची गती प्रचंड आहे असे आपल्याला अनुभवास मिळते। वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या ही बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे। वाहतूक संबंधी अपघातांमध्ये तरुणांची संख्या ही जास्त आहे। वाहतुकीच्या नियमांचा पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या केसेस भरपूर बघायला मिळतात। ज्यांना हाडाची इजा झालेली आहे अशा पेशंटला योग्य वेळी जर उपचार वगैरे मिळाले तर जे परमनंटली व्यंगत्व वगैरे येऊ शकतं ना, तर ते आपण टाळू शकतो।